नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, आज आपण कोल इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये MT भरती 2026 मॅनेजमेंट ट्रेनी भरती 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो. टोटल जागा 660 जागा आहेत मित्रांनो. चांगला पगार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंटरव्ह्यू नाही मित्रांनो. या पदासाठी इंटरव्ह्यू नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड माहिती पाहणार आहोत मित्रांनो. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, थोडक्यात कंपनीबद्दल माहिती पाहूया मित्रांनो. कोल इंडियाबद्दल थोडी माहिती पाहूया मित्रांनो. कोल इंडिया लिमिटेड ही भारत सरकारची महारत्न कंपनी आहे मित्रांनो. महारत्न PSU कंपनी आहे मित्रांनो. गव्हर्नमेंट कंपनी आहे मित्रांनो. ही कंपनी देशातील सुमारे 75% कोळसा उत्पादन करते मित्रांनो. आणि भारताच्या एनर्जी सेक्टर साठी खूप महत्वाची आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, कोल इंडिया बद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, ही महारत्न PSU कंपनी आहे मित्रांनो. तर ही कंपनी देशातील सुमारे 75% कोळसा उत्पादन करते मित्रांनो. तर एक चांगली संधी आहे मित्रांनो. आणि या कंपनीमध्ये मित्रांनो 2 लाखाहून अधिक कर्मचारी आहेत मित्रांनो, सध्या काम करत आहेत मित्रांनो. तर भरती माहिती काय मित्रांनो, रिक्रुटमेंट ओव्हरव्ह्यू काय मित्रांनो, तर ही भरती मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी आहे मित्रांनो. ग्रेड E1 आहे मित्रांनो. ही ऑफिस लेवलची पोस्ट आहे मित्रांनो. आणि सिलेक्शन पूर्णपणे CBT एक्झामवर आधारित आहे. तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं मित्रांनो की यामध्ये फक्त तुम्हाला परीक्षा द्यायची, इंटरव्ह्यू नाही मित्रांनो. एक चांगली संधी आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त पेपरच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त पेपरच्या बेसिसवर. ओके. विद्यार्थ्यांसाठी खूप आणि खूप चांगली सोय संधी मित्रांनो, कारण की फक्त निवड ही CBT परीक्षेवरच होणार आहे. काही इम्पॉर्टंट डेट्स मित्रांनो, महत्वाच्या तारखा. अर्ज प्रक्रिया ही 12 मे 2026 पासून चालू झाली मित्रांनो. व अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2026 आहे. तर मित्रांनो, शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. लवकरात लवकर अर्ज भरा, कारण कंपनी गव्हर्नमेंट आहे मित्रांनो. गव्हर्नमेंट कंपनी, जे विद्यार्थी इच्छुक आहेत गव्हर्नमेंट कंपनीमध्ये काम करण्यासाठी, त्यांच्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पेपरचा अभ्यास करायचा आहे, पेपर द्यायचा आहे आणि या ठिकाणी तुमचं 100% सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या भरतीमध्ये एकूण 660 जागा आहे मित्रांनो. तर ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे मिस करू नका. विविध शाखांमध्ये भरती आहे मित्रांनो आणि जागाही चांगल्या आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, शाखा कोणकोणते? सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, IT सिस्टीम, ENTC, जिओलॉजी, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, हिंदी, कंपनी सेक्रेटरी. तर मित्रांनो, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, IT, जिओलॉजी अशा अनेक शाखांसाठी ही भरती आहे. इंजिनिअरिंग आणि काही नॉन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनाही अप्लाय करता येते मित्रांनो. तर एक चांगली सुवर्ण संधी आहे मित्रांनो. जर तुमचं शिक्षण या कोणत्याही शाखेतून तुम्ही पूर्ण केलं असेल तर तुम्ही या भरतीसाठी मित्रांनो अप्लाय करू शकता व तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात. त्यानंतर पात्रता, एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो, तर इंजिनिअरिंगसाठी BTech डिग्री लागते. IT साठी CSIT किंवा MCA लागते. जिओलॉजीसाठी MSc MTech आणि हिंदीसाठी MA इन हिंदी लागते मित्रांनो. तर जनरल कॅटेगरीसाठी मित्रांनो 60% मार्क्स आणि SC ST साठी मित्रांनो 55% मार्क्स आवश्यक आहेत मित्रांनो. व जे विद्यार्थी फायनल इयरमध्ये असतील मित्रांनो, तेही विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत मित्रांनो. व या पदासाठी पात्र आहेत तेही देखील अप्लाय करू शकतात मित्रांनो.
एक खूप चांगली सुवर्ण संधी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, संधीचं सोनं करा मित्रांनो. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे त्यांच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे मित्रांनो. त्यानंतर एज लिमिट, वयोमर्यादा मित्रांनो. तर मॅक्झिमम एज, कमाल वय तुमचं 30 वर्ष पाहिजे व ओबीसी साठी 3 वर्ष आणि SC ST ला 5 वर्ष रिलॅक्सेशन दिले जाते मित्रांनो. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, एज रिलॅक्सेशन आहे मित्रांनो. ओबीसी साठी 3 वर्ष, SC ST साठी 5 वर्ष आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, निवड प्रक्रिया, सिलेक्शन प्रोसेस तुमची कशा पद्धतीने होणार आहे. सिलेक्शन प्रोसेस खूप सोपी आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय मित्रांनो की फक्त आणि फक्त तुमची यामध्ये एक्झाम होणार आहे आणि त्या एक्झामच्या बेसिसवरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला सीबीटी परीक्षा असेल मित्रांनो, इंटरव्ह्यू नाहीये व त्यामुळे सिलेक्शन पूर्णपणे मेरिटवर आधारित आहे मित्रांनो. गव्हर्नमेंट कंपनी आहे मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब आहे, तर कॉम्पिटिशनही असेल. पण जर तुमचं पेपरचा अभ्यास जर चांगला असेल तर तुम्ही चांगले मार्क घेऊन तुमचं एक जागा फिक्स करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, अभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करा किंवा केली असेल तर चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो. चला तर मग पुढे पाहूया. त्यानंतर मित्रांनो, परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे मित्रांनो. तर एक्झाम मध्ये 2 पेपर असतात मित्रांनो. पेपर 1 मध्ये GK, रिझनिंग, मॅथ आणि इंग्लिश येतो मित्रांनो. आणि पेपर 2 मध्ये पेपर 2 मध्ये तुमचा सब्जेक्ट येतो मित्रांनो. त्यानंतर आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, ही सर्वात चांगली गोष्ट आहे. यासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही. तुमचे किती एखादा 2 प्रश्न चुकले मित्रांनो, त्यासाठी तुमचे मार्क, जे तुम्हाला मिळालेले मार्क आहेत ते कट करणार नाहीत मित्रांनो. हे खूप चांगली एक्झाम आहे मित्रांनो. आणि जो पेपर 2 आहे मित्रांनो, तर पेपर 2 मध्ये तुमचा सब्जेक्ट मित्रांनो, तुमच्या ब्रांच रिलेटेड सब्जेक्ट येतो मित्रांनो. ओके. तुम्ही तुमच्या अकॅडमिकमध्ये तो स्टडी केला आहे मित्रांनो, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, सगळ्यांचा आवडीचा मुद्दा व सगळ्यांना लक्ष वेधून घेणारा मुद्दा म्हणजे की पगार, सॅलरी. आम्हाला या या कंपनीमध्ये सॅलरी किती दिली जाईल मंथली. तर सॅलरी बद्दल बोलायचं झालं मित्रांनो, तर सुरुवातीला 60,000 रुपये बेसिक मिळतो आणि तो 1.8 लाखापर्यंत जाऊ शकतो मित्रांनो. पेमेंटही खूप चांगलं आहे मित्रांनो तुम्हाला. व याच्यामध्ये तुम्हाला काही अधिकचे बेनिफिट्स आहे मित्रांनो. HRA, मेडिकल आणि इतर बेनिफिट्सही मिळतात. मित्रांनो, एक चांगली सुवर्ण संधी आहे. तर नक्कीच तुम्ही या संधीचा लाभ घेता मित्रांनो. पेमेंटही खूप चांगला आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, ऍप्लिकेशन फी, अर्ज फी किती आहे मित्रांनो. तर जनरल कॅटेगरीसाठी 1,180 रुपये फी आहे मित्रांनो. व SC ST PWD साठी फी नाही मित्रांनो. तर या कॅटेगरीतील उमेदवारांनी नक्कीच अप्लाय करा मित्रांनो. व जनरलच्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करा. परीक्षा फीकडे एवढे काही पाहू नका मित्रांनो. इतकी आहे तितकी आहे. गव्हर्नमेंट नोकरी आहे मित्रांनो. जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करू इच्छिता मित्रांनो, तर नक्कीच तुम्ही अर्ज करा मित्रांनो. कुणाचीही वाट पाहू नका, लगेच अर्ज करा. त्यानंतर मित्रांनो, बॉन्ड आणि पोस्टिंग. तर मित्रांनो, या जॉबमध्ये 5 वर्षाचा बॉन्ड आहे आणि भारतात कुठेही पोस्टिंग मिळू शकते. हे पहा मित्रांनो, या जॉबमध्ये 5 वर्षाचा बॉन्ड आहे आणि 5 वर्ष तुम्हाला कुठेही इकडे तिकडे जाता येणार नाही मित्रांनो. आणि भारतात तुम्हाला कुठेही पोस्टिंग मिळू शकते. म्हणून अप्लाय करण्याआधी हे लक्षात ठेवा मित्रांनो. अप्लाय करण्याआधी, पुन्हा एकदा सांगतो, अप्लाय करण्याआधी हे लक्षात ठेवा मित्रांनो, यामध्ये तुमच्याकडून 5 वर्षासाठी बॉन्ड करून घेतला जातो मित्रांनो आणि तुमची पोस्टिंग भारतामध्ये तुम्हाला कुठेही मिळू शकते मित्रांनो. तर अप्लाय करायच्या आधी मित्रांनो हे लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, अर्ज कसा करायचा आहे.
तर अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे मित्रांनो. सर्व डॉक्युमेंट्स योग्य अपलोड करा आणि माहिती काळजीपूर्वक भरा. मित्रांनो, ते गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरून, यांच्या कंपनीच्या वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो. आणि कागदपत्रे अपलोड करताना काळजी घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, कुणाची वाट पाहू नका. लवकरात लवकर अप्लाय करा. आजपासूनच तयारी सुरू करा आणि तुमच्या कोर सब्जेक्टवर जास्त फोकस ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या भरतीबद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ, जॉब अपडेट्स, माहिती पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, कोणाची वाट पाहू नका. लवकरात लवकर अप्लाय करा मित्रांनो. तुम्ही आज हा व्हिडिओ पाहिला, लगेच अप्लाय करा. धन्यवाद.